सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेलं आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता पुण्यात्म्यांनो, याच संदर्भात परमात्म्याने म्हटलंय कि गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारी. कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आता आपण भक्त आहात कारण की तुम्ही दुधाने पोळलेले आहात आणि आता लस्सीला पण फुंकण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक भक्त सांगतात, एक भक्त आला श्रद्धाळू आणि त्याच्याबरोबर 4-5 शिष्य पण ते शिष्य घेऊन येत होते त्याला, आणि तो संत होता. त्या शिष्यांना समजलं, त्यांना कळलं की गुरुजी पण बनतील पशु. त्याला सांगून समजावून आणलं की बघ, आम्हाला तर हवेत भगवान, तुम्ही पण परमात्म्यासाठी प्रयत्न करत आहात आणि आम्हाला पण हेच सांगू इच्छिता, परमात्म्याची भक्ती करा. आज आम्ही जे ज्ञान ऐकलं तुम्ही त्याचा निर्णय करा आणि चला, तुम्ही पण चला आणि बघा इथे आले आहेत, त्यांनी ज्ञान ऐकलं, समजलं. आता शिष्यांच्या म्हणण्याने त्याला मानावं लागलं, नाम घेतलं. आता बघा, उलटी गंगा वाहवतील परमात्मा. आता गुरूंना शिष्य पार करवतील, त्यांची समजूत घालून आणतील. बिनकामाची ओझी वाहता आपली कर्म बिघडवणारी, कल्याण करवून घ्या जाऊन. तो तर चतुर माणूस होता, कर्म खूप बिघडले होते त्याचे, अभिमान शिल्लक होता. नाम घेऊन गेला, पहिला मंत्र घेऊन गेला. मग काय म्हणतो शिष्यांच्या समोर किंवा भेटताना, 4 इकडे उभे 4 तिकडे उभे म्हणू लागले. एकीकडे तर आपण सांगता, माझी एक प्रार्थना आहे, ऐकवा. हा बाबा ऐक. एक तर सांगता याची पूजा नाही करायची आणि हे मंत्र तोच देतात. बघ भावा बघ, सांगा बाबा. आता त्या 1 मिनिटात काय समजावणार, कारण त्याला तर हे हवं होतं की शिष्य तर मला चिकटून राहावेत, त्यांच्या कल्याणाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. अज्ञानी माणूस होता तो. आता पुण्यात्म्यांनो, ही भक्ती देत नाही आम्ही त्यांची. आता जसे आपण विदेशात गेलेलो आहोत आणि तिथले जे प्रबंधक आहेत, जसे आपण कोणाकडून जोडणी घेतली आहे विजेची, कोणाकडून टेलिफोनची आणि कोणाकडून गॅसची, पाण्याचं किंवा बँक लोन घेतलेलं आहे, तर त्याचे जे कर्ज परत देत आहोत, द्यायचे आहे, तर काय आपण त्यांची पूजा करत आहोत? ते तर तुमचे एक माणुसकीच्या नात्याने परमकर्तव्य बनत आहेत. त्याचा टॅक्स द्यायचा, विजेचं बिल भरायचं, कारण ते आपली जोडणी चालू ठेवतील. हे काय त्यांची पूजा थोडीच करतात, उपकार थोडीच करतो आपण त्यांच्यावर. आपण पैसे देतो आणि त्यांच्याकडून घेत आहोत, ते काय उपकार करतात आपल्यावर? तर इतकी समज राहिली, अभिमान सुटत नाही प्राण्याचा. तर हा मुद्दा स्पष्ट करू पाहतोय दास की आपण यांची पूजा नाही करत. आपण पूजा तर कबीर परमात्म्याची करतो, सतलोकात जाण्याची करतो. त्यासाठी ज्या ज्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या क्रिया करत आहोत आपण. आता यांची मजुरी करत आहोत, साधना करत आहोत, पूजा नाही करत आहोत आपण. आता कसे करत आहोत? पहिले तर हा मुद्दा स्पष्ट करूया कि 3 देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ती. आता ही तर आहे खरी साधना. असे केल्याने लाभ होईल, गीता ज्ञानदाता सांगतो. आणि जे या 3 देवतांपर्यंतची पूजा करतात, 7व्या अध्यायाच्या 12 पासून आणि 15 पर्यंत, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात, यांना इष्ट मानून जे पूजतात, त्यांच्यासाठी सांगितलंय. जे यांना फायनल गॉड मानतात, कंप्लीट गॉड, त्यांच्यासाठी सांगितलंय की ते
मुक्ती प्राप्त नाही करू शकत, मोक्ष प्राप्ती नाही होऊ शकत त्यांना. या 7व्या अध्यायात निर्णायक ज्ञान दिलंय आणि हे सांगितले गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, आता असं ज्ञान सांगीन जे जाणल्यानंतर परत काहीच शिल्लक जाणण्याचे नाही राहणार. आणि बिलकुल खरे सांगितलंय. बघा, हा 7वा अध्याय आहे. याचा दुसरा मंत्र बघा. मी तुझ्यासाठी या विज्ञान सहित तत्वज्ञानाला पूर्णपणे सांगीन, ज्याला जाणून संसारात परत अजून काही पण जाणण्यायोग्य शिल्लक नाही राहणार. झालं पूर्ण. आपण याला जरा थोडक्यात वाचूया. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करू. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करूया. हा 12वा श्लोक. आणि अजूनही जे सद्गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत, रजोगुणाने तसेच तमोगुणाने उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडूनच होणारे आहेत असे जाण, परंतु वास्तवामध्ये त्यांच्यात मी व माझ्यात ते नाहीत. आता हे एवढ्यातच सिद्ध झालं तुम्हाला की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर या तिन्ही गुणांनी काय होतं? रजगुण ब्रह्माच्या तबावाने, याच्या प्रभावाने, रजगुणाच्या प्रभावाने आपण संतान उत्पत्ती करतो. इथल्या थाट बाटाची आमच्यात एक जबरदस्त प्रेरणा बनते, ही रजोगुणाच्या प्रभावानेच बनते. आणि मग स्थिती सत्वगुण प्रभावाने एकमेकांमध्ये ममता मोहाने फसतो, जबरदस्त अडकून जातो. आणि तमोगुणाचा तुम्हाला माहीतच आहे, क्रोधित होणं भगवान शंकराचे यांच्या तमोगुणाने आहे. तर काय सांगितलंय? या तिन्ही गुणांनी जे काही होत आहे, स्थिती, सृष्टी, स्थिती आणि संहार, यांचे निमित्त मूळ कारण तर मी आहे. परंतु मी यांच्यात नाही, ते माझ्यात नाहीत. कारण हा यांच्यापासून वेगळा राहतो, आपल्या मुलांपासून पण गुप्त राहतो. हे काळाचे पुत्र आहेत, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. तर हा काय सांगत आहे? पुढे बघा, 7व्या अध्यायाचा 13वा श्लोक वाचू. 12वा आपण वाचला. गुणांच्या कार्यरूपाने सात्विक, राजस, तामस या 3 प्रकारच्या भावांनी संपूर्ण संसार आणि प्राणी समुदाय मोहित होत आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे मज अविनाशाला नाही जाणत. आता याला कसं म्हणत आहे की या तिन्ही गुणांचे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी मध्येच अडकली आहे यांची बुद्धी. यांच्याही वर ब्रह्म मला पण नाही ओळखत, यांच्यापेक्षा अधिक लाभ मी देऊ शकतो. पुढे बघा 14व्यात काय केले. अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर आपण 14ला वाचत आहोत. कारण हे अलौकिक अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्याकडून पसरलेले जाळे खूप बिकट आहे, म्हणजे खूप खतरनाक आहे. परंतु जो पुरुष केवळ मलाच निरंतर भजतो तो या मायेचे उल्लंघन करून जातो, अर्थात याच्या वर उठतात जे ब्रह्मसाधना करतात. आता 15व्यात सांगितलंय, या मायेच्या द्वारा ज्यांचे ज्ञान हरवून गेले, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहेत, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहे, यांनाच इष्ट मानून पूजतात, यांच्या पुढे कोणाचे ऐकण्यास तयार नाहीत. आणि इतर कोणाचे म्हणणे नाही ऐकत. हे बघा, ते असुर स्वभावाला, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख मूढ लोक मला नाही भजत. आणि आपल्याबद्दल सांगतो, माझी भक्ती पण या 4 प्रकाराने करतात. चतुर्विद्या भजन्ते माम जना सुकृते ना अर्जुन, आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतो. गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं, मला सोडून अन्य देवतांची, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे पूजा करतात आणि कोणाची त्यांची तिथपर्यंत त्यांची बुद्धी हरली आहे, त्यांच्या पुढे काही ऐकतच नाहीत. जसे हे आचार्य शंकराचार्य, हे जितके पण पवित्र हिंदू धर्माचे गुरु, धर्मगुरू आहेत, हे ब्रह्मा विष्णू महेश, हे विष्णूजी, शंकरजी आणि श्रीकृष्णावर आपल्या बुद्धीला मर्यादित केलं. आपण त्यापुढे कोणाचं ऐकायला तयार नाहीत, कापून मरू एकमेकांबरोबर. पण सांगतात, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख,
हे माझी भक्ती पण नाही करत. आता यांना या 4 संज्ञा दिल्यात श्लोकात. राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच दूषित कर्म करणारे मूर्ख. आता थोडेसे प्रमाण देतो. जसे हिरण्यकश्यपूने रजगुण ब्रह्माची पूजा केली होती. आपल्या पुत्राचा शत्रू झाला, हळदीची गाठ मिळवून वाणी झाला आणि सगळ्यांना सांगितलं माझी भक्ती करा. आपल्या मुलाचा शत्रू झाला, जुलूम केले, मग परमात्म्याने येऊन त्याची छाती फोडली. कुत्र्याच्या मरणाने मेला, राक्षस म्हणवला गेला, रजगुण ब्रह्माचा उपासक. मग तमगुण शिवजीचा उपासक होता रावण. कसे जुलूम, कसे दूषित कर्म केले. आपल्याच मातेला उचलून आणले, पत्नी बनवण्याचा प्रयत्न करू लागला. सीतेला उचलून आणलं म्हणजे शिवाचा पुजारी, आपले मोठे भाऊ, त्याचे मोठे भाऊ विष्णूच्या पत्नीला उचलून आणलं. सांगा अक्कल आहे? तर यापेक्षा दूषित कर्म अजून काय करणार? दूषित कर्म करणारे मूर्ख, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच. तर 4ही उपमा यांच्यावर फिट्ट बसतात. रावणाला कुत्र्यासारखं मरण आलं, राक्षस म्हणवला गेला. एक भस्मागिरी नावाचा तपस्वी होता, भगवान तमोगुण शंकराचा उपासक. त्याच्या दरवाजासमोर, दारासमोर वर पाय करून खाली डोके शीर्षासनमध्ये तपस्या चालू केली, हठयोग. एक दिवस पार्वतीने म्हटले की भगवान, तुमचा उपासक काय मागतो ते द्या, तुम्ही तर समर्थ आहात. तर शिवजींनी विचारलं, बोल बाबा काय मागतोस? भस्मागिरी. भस्मागिरी म्हणाला, भगवान वचनबद्ध व्हा तर सांगतो. शंकर भगवानांनी म्हटलं, ठीक आहे बाबा, तथास्तु. आता झालो वचनबद्ध, बोल. एकदम उभा राहिला, सरळ वर डोकं करून म्हणू लागला, भगवान हे भस्मकडे द्या जे तुम्ही हातात घालून ठेवलंय. भगवान श्री शंकरांनी विचार केला, साधू संत आहे, जंगलात राहतो, आपल्या रक्षणासाठी मागत असेल, काढून दिले. वचनबद्ध तर झालेच होते. आता जसं त्या राक्षसाच्या हातात ते कडं आलं, त्याच वेळी सांगितलं, सावध व्हा शिवजी, शिवजी तुला मारीन मी, यासाठी मी साधना करत होतो आणि पार्वतीला पत्नी बनवीन. हा 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 हा, एकदम बदलली लक्षणं, हावभाव. आता बघितलं भगवान शिवने, ही तर गोष्ट बिघडून गेली राक्षसाची, याचा तर चेहराच बदलला एकदम. तर भगवान शंकर पळून गेले तिथून, आपला जीव वाचवून. आता पुण्यात्म्यांनो बघा, पुढे पुढे भगवान आणि मागे पुजारी रेडावळूसारखे त्यांच्या मागे पळतायत. आणि हे आजपर्यंत आम्हाला मूर्ख बनवत आहेत हे संत. असं म्हणतात की ते मृत्युंजय, कालंजय, सर्वशक्तिमान, महेश्वर, सर्वशक्तिमान. आता सांगा, मृत्युंजय होता, घाबरून पळतोय. कबीर साहेब होते मृत्युंजय, त्यांच्यावर असे असे जुलूम केलेत. तोफ लावली होती परमात्म्याला मारण्यासाठी, समुद्रात टाकलं होतं, गंगेत. नौकेत बसवून घेऊन गेला तो हातकडी, हातात हातकडी, पायात बेड्या बांधून, आणि गंगेत सोडून दिलं. बेडी आपोआप तुटली, बेडी निघून गेली हात व गळ्यातून. पाण्यावर बसले भगवान, तोफेचे गोळे सोडले त्या दुष्टांनी. 4 पहर 12 तासांपर्यंत तोफेचे गोळे मारत राहिले, पण एकही जवळ नाही गेला. ते होते मृत्युंजय. आता तिथून पुढे पुढे भगवान शिवजी पळत आहेत, मागे मागे भस्मागिरी पूर्ण वेगाने. आता परमात्मा येऊन जीव वाचवतो त्याचा. स्वतः परमेश्वर आले, पार्वती रूप घेतले, त्या दोघांच्या मध्ये एका झाडाखाली उभे राहिले. आता भस्मागिरी तर पळत होता, त्याला पार्वती रूपातील भगवानानेच म्हटले, थांब थांब. तो थांबला. त्याने तर आणि हे पण सांगितलं की का घाबरतोयस, तो तर थांबणार नाही, माहीत नाही कुठे जाईल, जाऊ दे त्याला, ये बस. आता भस्मागिरीची तर लाळ गळत होती, तिथंच थांबला तो. आता भस्मागिरीला पार्वती रूपातील भगवान म्हणाले, काही नाच वगैरे करून दाखव मला, ज्याने माझा आत्मा प्रसन्न होईल तुझ्यावर. तर म्हणू लागला, मी ऋषी तपस्वी व्यक्ती, मी कधी नाच केला नाही.
तर पार्वती रूपातील परमात्म्याने म्हटलं की ये मी शिकवते, असं कर, पाय असे कर, हात असे कर आणि हात असे अजून वरती कर. ज्यात कडं घातलं होतं ना ते भस्म कडा, तो हात जेव्हा डोक्यावर ठेवला भस्मगिरीच्या, झालं त्याचं भस्म. तो भस्मगिरी मेला. त्या कड्याला घेऊन विष्णुरूप धारण करून परमेश्वर आणि शिवजीच्या समोर खूप दूर येऊन उभे राहून प्रकट झाले. आणि शिवजी मागे बघत पळून गेले आणि म्हटले, पळ विष्णू पळ, राक्षसाने माझ्यासोबत असा असा धोका केला. तर परमात्म्याने म्हटले विष्णू रूपात की भोलेनाथ बघ, हे तुझं कडं घेऊन आलो मी. त्याला पटली नाही गोष्ट. कसे घेऊन आलात तुम्ही? म्हटले की मी त्याला मारले असे असे पार्वतीचे रूप घेऊन, आणि त्याला गंडक नाचून मारले. आता त्याला पटत नव्हती ही गोष्ट. तेव्हा बरोबर घेऊन आले त्यांना, त्याची राख दाखवली ना, बघ हा मरून पडलाय, हा जळून गेला. तेव्हा हृदयाचे ठोके ठीक झाले मृत्युंजयाचे, शंकर भगवानाचे. आता पुण्यात्म्यांनो, यापेक्षा अजून दुष्ट कोण असेल जो आपल्या आईवरच वाईट नजर ठेवतो आणि भगवान शंकराला अंतर्यामी म्हणतात? हे नाही समजू शकत राक्षस काय विचार घेऊन बसलाय. आणि दिलेकडे उचलून अरे त्याला 2 जोडे मारा, पळवून लावायचं तिथून. जर अंतर्यामी असता तर समजला असता अगोदरच. हा काय बकवास विचार करत बसलाय आणि आम्हाला याची पूजा करायला लावली. सगळं जीवन बर्बाद केलं आमचं. आणि परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत, 3 देव की जो करते भक्ती उनकी कदे ना हुआ मुक्ती. होय. आता भस्मागिरीचा भस्मासूर झाला, राक्षस म्हटला गेला आणि कुत्र्यासारखा मृत्यू झाला. असे दूषित कर्म, असे जुलूम आपल्या आईवर नियत बिघडवली. म्हणजे पूजत होता, त्याच्या पत्नीबद्दल दोष मनात ठेवत होता, नीच, त्याच्यापेक्षा वाईट, यापेक्षा दुष्ट कोण असेल? मग तिसरे येतात विष्णूचे उपासक वैष्णव. एका वेळेस कुंभमेळा झाला हरिद्वारच्या हरकी पेढीमध्ये, परभी उत्सवात त्यांचा संयोग झाला. तर इथे गिरी, पुरी, नागा, नाथ, संन्यासी, वैष्णव हे आपापल्या गटात एकत्र होतात. नागांचा वेगळा गट, संन्यासींचा वेगळा, वैष्णवांचा वेगळा, नाथांचा वेगळा, कानफाडे नाथांचा वेगळा. हे नागा तर आहेत भगवान तमगुण शिवचे उपासक, आणि वैष्णव साधू आहेत ते भगवान सद्गुण विष्णूचे उपासक. यांची एक वेळ निर्धारित असते, तास अर्ध्या तासांची जितकीही असेल. त्यामध्ये ज्याने अंघोळ केली त्याने केली असे मानतात, त्याचे कल्याण झाले. आता गेले होते कल्याण करवून घ्यायला, मग काय झाले त्यांचे तिथे? आता स्नान करायची जी वेळ आली, मुहूर्ताची वेळ होणार होती कुंभमेळ्याची, तर सगळे आपापल्या गटात चालू लागतात. नागा वेगळे, वैष्णव वेगळे, नाथ वेगळे, संन्यासी भिन्न, आपापल्या गटात चालू लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा नागा पोहोचले, बिलकुल नग्न राहतात. आणि ते हरकी पेढीवर सगळीकडे उभे राहिले नाहण्याची पोझिशन घेऊन. मागून वैष्णव साधू आले, सद्गुण विष्णूजीचे उपासक. त्या वैष्णवांना म्हटले की नागाव, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार आणि आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, तुम्ही नंतर आंघोळ करा. आता नागा म्हणाले, नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, त्यागी आणि बैरागी आहोत, आम्ही इच्छारहित असतो, आम्ही वस्त्रही धारण नाही करत, आम्ही बिलकुल निर्लेप आहोत. तर विष्णूचे उपासक वैष्णव साधू सांगू लागले, माथे फिरेंनो, तुम्ही तर शौचाचे हातही धुवत नाही, राख लावून फिरता आणि गाढवासारखे लोळता. आज तुम्ही प्रथम स्नान करणारे झालात, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार, तुम्ही बाहेर या. आता हे वचन ऐकून आता ते तमोगुणाचे पुजारी भडकले आणि पकडल्या त्यांच्या डोक्यावरच्या जटा, पकडून ते त्यांची, हे त्यांची, मारामारी, बुक्काबुक्की, नखाने बोचकारले, तोंडाने चावणे, मग तलवार काढली, कट्यारी मारल्या एकमेकांना, सुरेच्या सुरे खुपसले. 25,000 हे त्रिगुण उपासक हे कापल्याने मेले तिथे हरकी पेढीला. गंगेचे पाणी लाल बनवले, शव त्यांच्यामध्ये मृतदेह एक वाहू लागले वेगळे. तर या विषयात सूक्ष्म वेदामध्ये परमात्म्याने सांगितले
तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बदावे है। हर पैड़ी हर हेत न जाण्या वाजा तेग चलावे है। काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है। जो जन इनके दर्शन को जावे उनको भी नरक पठावे है। आता काय सांगतात की तीर कटारी तलवार खुपसले एकमेकात आणि हे तीर तीर तुपक तलवार कटारी नके जमधड जोर बधावे है। म्हणजे किती जोशाने युद्ध केलं आणि हर पैड़ी हर हेत नि जाण्या वाजा करत चलावे है। भगवान हर हर की पेढी म्हणतात. भगवानाचे प्रेम पण नाही आणि आपसात कापून मेले तिथे. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है। यांच्यात इतकी दया नाही. राक्षसांपेक्षा वाईट आहेत. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है। और जो जन इनके दर्शन को जावे यांनी अशा व्यक्तींकडे जे जातात त्यांना हाच पाठ शिकवतील कापायचा आणि मारायचा, तर त्यांना पण नरकात पाठवतात. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा 600 वर्षांपूर्वी म्हणत होते, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार। कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति उनकी को देना होवे मुक्ति। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा हे सांगत होते की त्यांनी हे नाही म्हटलं की हे आपले ब्रह्मा विष्णू महेश तुमचे शत्रू नाही सांगितले, हे आपले भाऊ बहीण आहेत आणि काळाच्या जाळ्यात फसलेले चांगले आत्मे आहेत. त्यांना बनवले इथले चौधरी. त्यांचा मृत्यू झाला की त्यांना गाढव बनवून सोडून देईल व नवीन तयार करेल आपल्यातून. हा तर आमचा दुरुपयोग करत आहे आणि दुर्भाग्य आहे त्या देवतांचे, ब्रह्म विष्णू महेश यांचे, जे आज स्वर्गात बसले आहेत. त्यांच्या हातून हा प्राईम टाइम निघून गेला जो आज तुम्हाला प्राप्त होत आहे. ही वेळ आहे ती. परमात्मा कबीरजी आदरणीय गरीबदास साहेबजींना सतलोकात घेऊन गेले होते. तिथे सर्व स्थितीशी परिचित करून, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्थितीशी परिचित करून परत सोडून दिले. त्यानंतर त्यांनी सांगितले होते, तीनों देवा कमल दल बसे ये ब्रह्मा विष्णु महेश। प्रथम इनकी वंदना फिर सुन सतगुरु उपदेश। त्यांनी म्हटले होते की ब्रह्मा विष्णू हे तिन्ही देव कमल दलात राहतात, आपल्या कमळांमध्ये, या चक्रांमध्ये आत राहतात आणि प्रथम यांची वंदना, हे मंत्र जे करतात आम्ही त्यांची साधना करतो आणि मग ऐका सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंच्या ज्ञानाला ऐका आणि त्याचा पूर्ण कंप्लीट कोर्स घ्या, तेव्हाच ही गोष्ट बनेल. आता ब्रह्मा विष्णू महेश आपले कोणी शत्रू नाही आहेत. कोणी म्हणतात की तुमचे गुरुजी तर ब्रह्मा विष्णू महेशांची भक्ती सोडवतात. ब्रह्मा विष्णू महेशला आपण सोडू शकतो का? आपण कोणी बालक आहोत? आता जसे ऊर्ध्व मूलम अधशाखम, वर मूळवाला, खाली तिन्ही गुणरूपी शाखावाला, उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. आता यात काय आहे? वरती मूळवाला पूर्ण परमात्मा, खाली तिन्ही गुणरूपी संसाररूपी वृक्षाच्या शाखा आहेत. तर काय कोणी शाखांना कापेल? बुद्धिमान व्यक्ती वृक्षाच्या फांदीला कोणी कापायला सांगेल की याला तर फेकून द्या कापून, मग त्या खोडाचं काय करणार बाकीच्या? परमात्मा म्हणायचे की जसे कोणते आपल्याला भक्तिरूपी रोप लावायचं आहे आणि आपण रोप वाटिकेमधून कोणतं रोप आणलं, कसं लावू त्याला? खड्डा खोदू आणि त्या खड्ड्यात त्याला मुळाकडून मातीत दाबून आणि रोपाच्या मुळाचे सिंचन करू. तर जड म्हणजे मुळाची पूजा करू आपण, तर ते रोप वृक्ष होईल, त्याच्या फांद्या मोठ्या मोठ्या होतील, तिन्ही गुणरूपी शाखा.
तर त्या फांद्यांना फळ लागेल आणि फळासाठी आपण सर्व प्रक्रिया आपली करत आहोत. फलप्राप्तीसाठी आपण करत आहोत, तर तोडायचे नाही. आपल्याला असे करायचे आहे, आपली वे ऑफ वर्शिप आध्यात्मिक शास्त्रांप्रमाणे करायची आहे. शास्त्रांप्रमाणे करायची आहे. बघा, हे समजा की आपण एक रोप लावले, तर ही आहे बुद्धिमत्ता. मुळांना कुंडीत म्हणजे मातीत घातले, दाबले आणि पूजा चालू केली, सिंचन. हे मूळ कबीर परमात्मा आहेत या संसाररूपी वृक्षाचे. आता हे आम्हाला मुळाला पूजायचे आहे. या ब्रह्मा विष्णू महेशची पूजा नाही करायची. आपण काय करतो, असे करत आहोत. हे बघा, काय बालकाप्रमाणे काम केलंय आम्ही. हसू नाही येणार. आपण ही अशी पूजा करतो, उलटे काम केले आपण. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण इष्टरूपात पूजत आहोत. कुंडीत आणले ब्रह्मा विष्णू महेश आणि ही पूजा करत आहोत. तर कोण काय म्हणेल? समजूतदार व्यक्ती म्हणेल, अरे सरळ केलं पाहिजे त्याला. आणि तो लढतो, बाजू हो दूर, खबरदार, तू काय केलंस. आता पहा, मूळ सोडून दिलं आपण. आता मूळ वर राहिलं तर रोप, भक्तिरूपी रोप सुकून गेलं. हे युजलेस आहे. ही शास्त्रविधीचा त्याग करून शास्त्रविरुद्ध साधना आहे ही, उलटे लावलेले भक्तिरूपी रोपटे. आणि आम्हाला असे करायला सांगितले, तर याने याच्यात त्यांची पूजा करू भगवान कबीर साहेबांची. मग आपली शास्त्रानुकूल कर्म बनतील. शास्त्रानुकूल संस्कार झाल्याने ही फळे ब्रह्मा विष्णू महेश यांनी द्यायची आहेत आपल्याला, कारण इथले हे प्रधान आहेत. आता यांना फळे लागतील. आता याचे प्रमाण देतो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा सांगत असत, तुम्ही साधना ठीक करा आणि मग तुम्हाला लाभ होईल पूर्ण. आता तुम्ही साधना करत आहात त्यांची, जे तुम्हाला काही देऊच नाही शकत. आता जसे तुम्ही कोणत्या फॅक्टरी मालकाची नोकरी करत आहात, तर नोकरी त्याची करत आहात. तुमची हजेरी लागून पगार बनून कॅशियरकडे येतो, अकाउंटंटकडे येतो. आता पगार तर देणार अकाउंटंट आणि तो कॅशियर, पण तो देणार तुमचा वर्क डन. आणि ते पण त्या मालकाची मजुरी कराल. तर जर त्यात तुम्ही लागलात अकाउंटंट व कॅशियरचे बूट साफ करायला, भांडी घासायला, तिथली नोकरी सोडली तुम्ही, ते तुम्हाला काय देणार? तुम्हाला ते म्हणतील, पळ इथून, चहा पण नाही देणार वेळेवर. तर या प्रकारे आपल्याला पूजा तर करायची आहे, मजुरी तर करायची आहे, अष्टरूपात पूजा करायची आहे परमपित्याची, कबीर साहेबांची. आणि त्याने बनतील आपले शास्त्रानुकूल जेवढे काही शुभ संस्कार आणि देतील हेच इथेच, जोपर्यंत तुम्ही इथे राहाल. तर इथले हे प्रधान आहेत, यांनी आपल्याला वर्क डन देणं आहे. जसे कर्म कराल तसे फळ देईल भगवान, हे शेवटचे विधान होते. तर हे भगवान तर वर्क डन देऊ शकतात, यात भर नाही घालू शकत. आणि फॅक्टरी मालकाला वाटलं तर काही देणार भेट म्हणून. म्हणजे परमात्मा आपले मालक आहेत. मालक तर काही पण देऊ शकतो. आता थोडे अजून दाखवतो, तर मुद्दा याला जोडलेला आहे. गीतेच्या अध्याय नंबर 3च्या, ही श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या तुम्हाला दाखवतो श्लोक 10 पासून 15. हे बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या आणि श्लोक नंबर 10. प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजेला रचून सांगितले होते की तुम्ही लोक या यज्ञाद्वारे, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, शास्त्रानुकूल वृद्धीला प्राप्त व्हाल. हा यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित भोग प्रदान करणारा होऊ दे. 11व्यात सांगितलंय, यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि ते देवता तुम्हाला उन्नत करतील. अशा प्रकारे निस्वार्थ भावाने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक कल्याणाला प्राप्त व्हाल. 12व्यात परत सांगितलंय, यज्ञाद्वारे वाढवलेले देवता. सांगा, देवतांना काय पकडून वाढवणार का ओढून वाढवणार त्यांना? आता हा विधी सांगून ठेवला आहे की शास्त्रानुकूल साधना केल्याने, मुळाची पूजा करण्याने ह्या तिन्ही देवतारूपी शाखा वाढतील, मोठ्या होतील, मग त्या फळ देतील. बघा, यज्ञाद्वारे, शास्त्रानुकूल साधनेद्वारे वाढवलेले म्हणजे वाढलेले देवता, या तिन्ही शाखा
तुम्हा लोकांना न मागताही इच्छित भोग निश्चित देत राहतील. त्या देवतांना दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतः भोगतो तो चोर आहे. आहा, आता काय सिद्ध झालं की जसे आपण मुळाची पूजा करू, मुळाची म्हणजे मुळाची पूजा केल्याने फांदी मोठी होईल. हे देवता वाढले, हे मोठे होऊन फळांनी बहरतील. या फांद्या न मागता देतील आपोआप, कारण मुळाची पूजा करत आहोत आपण, तर आपोआप यांच्या अखत्यारीतली गोष्ट नाही, यांना द्यायलाच लागेल फळ आम्हाला. पुढे पहा. आणि जे परत म्हणतात धर्मदान नाही करत ते तर चोर आहेत. तो परत स्वतः भोगतो ना कोणाला देतो, म्हणजे काहीही दान न करता, तर तो चोर आहे. 13व्यात सांगितलंय, यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणासाठी हे अन्न बनवतात ते तर पापच खातात. आता हे सांगायचा भावार्थ हा आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे या सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणात, पूर्ण विश्वात एकच स्थान आहे जिथे शास्त्रानुकूल साधना होते. आता हे काय सांगत आहेत? यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष संत. संत म्हणजे चांगला आत्मा, तर सर्व पापांपासून मुक्त होतात. आपण सर्वात पहिल्यांदा परमात्म्याचा नैवेद्य काढतो, भोजनाचा पण आणि हलव्याचा प्रसाद बनून येतो तो पण. त्याला भगवानापुढे नैवेद्य ठेवून मग उरलेल्या अन्नाला वितरित केले जाते. तर असं म्हणतात, यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त. यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त आत्मे, सच्चे आत्मे सर्व पापातून मुक्त होऊन जातात. आता म्हणायचा भाव हा आहे की इथे पहिल्यांदा भगवानाला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न त्याच्या मुलांना वाटले जाते. ते महापापनाशक बनते. तर इथे याल तर सर्व साधना मिळेल तुम्हाला, तर सर्व पापातून मुक्त व्हाल तुम्ही. ज्ञान ऐकाल, धर्मयज्ञ, ज्ञान यज्ञ, प्रणाम यज्ञ, सर्व यज्ञ साधना पूर्ण ट्रीटमेंट दिली जाईल. मग म्हणतात जे दान धर्म नाही करत ते तर चोर आहेत भगवानाचे. जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूल, ते बिदना बागुल किए वो फिर झूले उल्टी झूल. सांगतात ज्याने हरीची चोरी केली, भगवानाने जे आपल्याला दान दिले आहे धन, तुमच्या संस्कारात त्याला पुढे दान जो नाही करत तो तर चोर सांगितलाय भगवानाचा. तर मग काय सांगतात बघा, पुढे यात निष्कर्ष निघत आहे. 3ऱ्या अध्यायाचा आपण हा 13वा श्लोक वाचला. यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ संत. संत म्हणजे तुम्ही चांगले आत्मे, पापातून मुक्त, सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपले केवळ कमवले व खाल्ले इथपर्यंतच सीमित आहे, ते तर पापांना खातात. आता 14 आणि 15 मध्ये निर्णायक ज्ञान दिलंय. पहिले अनुवाद वाचू इंजिनियर्सचा, मग समजेल. संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वृष्टीपासून होते, वृष्टी यज्ञापासून होते, आणि यज्ञापासून यज्ञ शास्त्र अनुकूल, याचा अर्थ आहे शास्त्र अनुकूल कर्माने जे होते ते विहित कर्माने उत्पन्न होणारे आहेत. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान. आणि कर्म समुदायाला तू ब्रह्मो उद्भवम, यांनी ब्रह्माचा अर्थ वेद केला. ही काय गोष्ट झाली? ब्रह्मचा अर्थ वेद केला. इथे लिहायचे होते बघा की आम्ही इथे आलो या काळाच्या लोकात, तर आम्हाला कर्म करूनच मिळेल, नाही तर नाही मिळणार. तर म्हणतात हे कर्म लावले ब्रह्मने बनवले विधान इथले, आणि ब्रह्मची उत्पत्ती झाली त्या परमाक्षर ब्रह्मपासून, त्या परमात्म्यापासून, त्या सच्चिदानंद घनब्रह्मपासून. याचा अर्थ हा आहे. परंतु या अज्ञानींना तर ज्ञान काही नव्हतेच, सर्व उलट्या आडकाठ्या घातल्या. हे बघा, कर्म समुदायाला तू वेदातून उत्पन्न नाही, ब्रह्मपासून उत्पन्न झालेल्या व ब्रह्म अक्षरम
उद्भवम अविनाशी परमात्म्यापासून, इथे ब्रह्म लिहायचं होतं, ब्रह्म हा काळ, अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालाय जाण. याने सिद्ध होतं की सर्वगतम ब्रह्म, सर्वगतम म्हणजे सर्वव्यापी परमात्मा सगळ्यांचा मालक आहे, सदाही यज्ञात प्रतिष्ठित आहे, त्याला त्या इष्ट रूपात पूज्य आहे, तोच प्रतिष्ठित आहे सर्व यज्ञात, त्याला इष्ट मानून पूजा केली पाहिजे. याचा निष्कर्ष हा निघाला. आता आपण त्या परमात्म्याला इष्ट मानून पूजा करू तर आपली शास्त्र अनुकूल साधना होईल. आणि यात म्हटलं की सर्व जी शास्त्र अनुकूल साधना करण्याने आपले शुभ संस्कार बनतील, हे भक्तिरूपी रोप वाढेल, ब्रह्मा विष्णू महेशकडे आपले संस्कार जातील आणि हे न मागता आपल्याला देतील, तुम्हाला न मागता देतील. जशी फळे लागून बहरलेल्या फांद्या तुम्ही पण खा, नातेवाईक पण घेऊन जातील आणि शेजारी पण तोडून नेतील, तरी पण संपणार नाहीत. तर अशा प्रकारचा आपला हा पूर्ण भक्ती कर्म पूर्ण होतो. तर आम्ही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याने सांगितलंय कि तीनों देवा इन कमल दलों में बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, और प्रथम इनकी वंदना, और फिर सुन सतगुरु उपदेश. तर आपण यांची पूजा नाही करत आहोत. आपण कोणाचं भाडं देत आहोत, जसे आपण टॅक्स भरतो विजेचा, आपण बिल भरतो याचे, टेलिफोनचे, ती पूजा थोडी करतो. ते तर आपण त्यांना देत आहोत, तर ते आपली सुविधा चालू ठेवतात, नाही दिले तर जोडणी कापून टाकतील. तर आपण शास्त्र अनुकूल साधना पूर्ण कोर्स न करता आपापली डफळी वाजवत आहोत. या ज्या कारणाने आपण परमात्म्यापासून मिळणारी साधने त्यापासून वंचित होऊन आपण नास्तिक होत जात होतो. आता परमात्म्याने दया केली आपल्यावर आणि या दासावर. या दासाला बनवला तो तत्वदर्शी संत, आणि जे ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी लपवलं होतं त्या खजिन्याची या दासाला किल्ली दिली. आता दासाने उघडल्या त्याच्या मुलांच्या समोर. आता खा आणि खर्च करा, चला सतलोकात. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, सर्व प्राण्यांचे दाता, सर्व प्राण्यांचे सृजनहार, कबीर देव कबीर साहेब हे आपले परमपिता आहेत. हे सर्व प्राण्यांचे हितैषी आहेत. ज्या पुण्यात्म्यांना मानव शरीर प्राप्त झालं आहे आणि तेही या कलियुगाच्या अशा समयी, ज्याला कलियुगाचा मोक्ष समय म्हणू शकतो, तर धन्य आहेत त्या पुण्यात्म्यांच्या त्या पुण्यसंस्कारांची, आणि धन्य आहे त्या मातापित्यांची ज्यामुळे जन्म झाला. परमात्मा म्हणतात, मात पिता मिल जाएंगे, मात पिता मिल जाएंगे, 184 माही, सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की नहीं. कबीर परमेश्वरजी म्हणतात की माता पिता तर तुम्हाला या 84 लक्ष योनींमध्ये भटकताना पुष्कळ मिळतील. मनुष्य जीवन असेल तिथे माता पिता असतील, कुत्र्याच्या जीवनामध्ये सुद्धा माता पिता मिळतीलच, डुकराचा जन्म झाला तिथे माता पिता मिळतीलच. परंतु सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की ना. पुण्यात्म्यांनो, आम्ही कुठे राहत आहोत, कशा लोकात आम्ही जीवन व्यतीत करत आहोत, ह्याची आम्हाला कधी विशेष जाणीव झाली नाही. आम्ही का मरत आहोत, का आम्ही रोगी कोडग्रस्त होत आहोत, का आम्ही पूर्ण दिवस भटकत आहोत, काही ना काही तणाव घेऊन
आता आपलं हे ध्यानीही नाही. इतक्या कष्टांमध्ये देखील आम्ही पुन्हा जीवनाची इच्छा बाळगतोच, कारण की आपल्यावर एक दबाव आहे ह्याच त्रिगुणमयी मायेचा. त्रिगुणमयी माया कोणती आहे? रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजींच्या आतून निघणारी ती गुप्त किरणे आहेत. ते तरंग त्यांच्या गुणांचे ती आम्हाला प्रभावित करत आहेत. कशी करत आहेत? जसे ते भगवान आपल्या राजधान्यांमध्ये आपल्या लोकात राहतात, तिथून निघणारे ते तरंग आम्हाला इथे प्रभावित करतायत. जसे कोणी स्वयंपाकघरात मिरच्यांची फोडणी देतात, ती मूळ वस्तू साकार स्वयंपाकघरात आहे, तिच्यातून येणारे ते तरंग दुसऱ्या खोल्यात बसलेल्या व्यक्तींनाही प्रभावी करतात. शिंका येत आहेत, त्या शिंकांना रोखणे त्या व्यक्तींना मुळीच शक्य नाही. आणि त्या शिंकांचे कारण कोण आहे? ती साकार मिरची जी स्वयंपाकघरात आहे. ठीक अशाच प्रकारे त्या भगवानांमधून निघणारी या तिन्ही गुणांची किरणे, रेज आम्हा सर्वांना इथे प्रभावित करतायत. आणि ज्या कारणांनी आपण विचारच करू शकत नाही, प्रयत्न केल्यानंतर 2 सेकंदांच्या आत मन कुठल्या कुठे पोहोचते. कधी कधी वाटतं की हे काय जीवन झालं. सकाळी उठा, स्वयंपाक करणे सुरू करा, मग जेवा, मग कमवायला जायचं, आल्यावर पडा, झोपा, उठा, पुन्हा पळा, मग रात्री झोपायचं आणि पुन्हा पळा. मरेपर्यंत हेच काम पूर्ण होत नाही. परंतु कधी कधी येत असत या गोष्टी. मग 2 सेकंदानंतर काही भलतंच ध्यानी यायचं, त्यांना विसरायचो. आणि जर आम्हाला ही जाणीव झाली ही थोडीफार, तर तेव्हा करायचो काय? आम्ही घर सोडून जात असू, जंगलात जायचो. जंगलात जणू भगवान आपण बांधूनच ठेवलाय, गेल्या गेल्याच मिळेल. अशा आमच्या चुकीच्या भावना होत्या. आम्ही अज्ञानाच्या कारणाने या काळाच्या अशा जाळ्याला जाणू नाही शकलो. त्याला उलगडण्यासाठी परमात्मा स्वतः आले. ते आमचे पिता आहेत, आमचे जनक आहेत. कारण की आपल्यांचं दुःख आपल्यालाच कळतं. तेव्हा यासाठीच परमात्मा म्हणतात की कबीर ये माया अटपटी और सब गट आण अड़ी, किस किस न समजाऊं या कुआ भांग पडी. ह्या त्रिगुणमयी मायेला, इथल्या सुखसुविधांना, इथल्या चोचल्यांना पाहून मन असं भ्रमित होत जातं. तर ही भांग प्यायलो होत आपण. नाही, जेव्हा ही भांग उतरेल, तुम्ही बाकीचं जीवन क्षणक्षण मोजत कंठाल, भगवान कधी इच्छा सुटेल अशा घाणेरड्या लोकातून. आणि अज्ञानामुळे आम्ही ह्याच सुविधा इथे मिळवायच्या नादामध्ये असतो. इथल्याच सुविधा प्राप्त करण्याकरता आम्ही संत ऋषींकडे, मंदिरात, मशिदींमध्ये जात असतो. आणि ह्या आपल्यासोबत नाही राहिल्या तरी संपूर्ण जीवन ह्यांनाच मिळवण्यामध्ये व्यर्थ जात असतं. तर हे ज्ञान परमात्म्याने इथे येऊन दिलं. तर इथे सांगितलंय की माता पिता मिल जावेंगे लख 84 में, और सतगुरु सेवा और बंदगी भाई फिर मिलन की ना. आता पुण्यात्म्यानो, सद्गुरू शब्द एक अगदी महत्वाचा आहे. आता जसं गुरु कोणास म्हणायचं? गुरु त्यांना म्हणतात जे मार्गदर्शन करतात. तो आपल्या क्षेत्रात तज्ञच असतो. जसं कोणी मेकॅनिक आहे, त्यालाही गुरु मानतात त्याचे शिष्य, ज्यांना तिथे तो ट्रेनिंग देतो. असेच अक्षरज्ञान देतात जे शिक्षक, तेही गुरु म्हणवतात. ते आपल्या विषयात तज्ज्ञ असतात. खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना गुरु म्हणता येईल. परंतु आध्यात्मिक मार्गामध्ये ह्या दासाने पाहिलं की गुरु पद लाभूनही तो पूर्णपणे नालायक मनुष्य आहे. त्यांना कखही माहिती नाही आपल्या विषयाचं. आता जे आध्यात्मिक शिक्षक आहेत, गुरु आहेत, त्यांना तर आपल्या अभ्यासक्रमाचं ज्ञान असायला हवं, तर ते शिक्षक आहेत. नाहीतर कसले शिक्षक? तो तर थापाड्या माणूस आहे. ज्या अध्यापकाला आपल्या विषयाचं ज्ञान नसतं
आपल्या विषयाशी तो परिचित नाही. त्याहून वेगळं त्याच्याही बाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकवतो, तो तर विद्यार्थ्यांचा शत्रूच आहे. ती व्यक्ती, तो तर गुरु नाहीये. भले त्याला गुरु म्हणत आहेत, शिक्षक म्हणत आहेत, तो तर चुकीचं ज्ञान शिकवत आहे. तर इथे सद्गुरू शब्दाची ह्यासाठी गरज भासली की एक गुरुपदावर विराजमान व्यक्ती हे गुरु नाहीत, हे खोटे आहेत. म्हणूनच सद्गुरूची गरज भासली. खरा गुरु, खरा शिक्षक, रियल टीचर. तर ह्याचा अर्थ हा आहे की सच्चा गुरु आहे तर कोणी खोटे गुरुही आहेत. म्हणून तर सच्चा शब्दाची आवश्यकता भासली. तर त्याची पूर्ती करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. परमेश्वराच्या वाणीमध्ये येते, 3 लोक और भवन चतुर्दश, कोई नहीं सत्संगी. सत्संगीचा अर्थ असतो जो पूर्ण रूपात सत्याचा आधार मानून आपल्या सर्व आध्यात्मिक क्रिया करीत असतो. तोच सत्संगी म्हणवला जातो. आणि तो सत्संग कुठे ऐकायला मिळेल? सद्गुरूंकडून मिळेल. तर जे भोळे आत्मे ह्या नकली गुरूंजवळ ही साधना करतात, त्यांचे शिष्य बनले आहेत, त्यांना तर वाटते की त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. परंतु हा त्यांचा भ्रम आहे, कारण की त्यांना ज्ञान नाही. त्याची पूर्ती करण्याकरता, त्याचं निराकरण करण्याकरता, अशा अज्ञानाचा नाश करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. आणि ज्या लोकात आपण राहत आहोत तो काळाचा लोक आहे. इस लोक का काल है राजा, और ये माया जाल पसारा हो. चल अंसा सतलोक हमारे, छोड़ो यो संसारा हो. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा स्वतः इथे येतात. तेच एका सद्गुरूची भूमिका करतात. तेच एका सच्च्या भक्ताची भूमिका करतात. तेच एका सच्च्या संताची भूमिका करतात. आणि तेच एका नेक नागरिकाप्रमाणे एक आपलं उदाहरण ठेवतात. एक नेक नागरिक म्हणजे भली व्यक्ती, समाजात राहणारी, कशा प्रकारे त्याने राहावे, कशा प्रकारे त्याचे व्यवहार असावेत, ह्या सर्व लीला परमात्माच करतात व एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतात. तर तो परमात्मा पूर्ण ब्रह्म, ज्यालाच सत्पुरुषही म्हणतात, त्यालाच अमरपुरुषही म्हणतात, त्यालाच अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम आणि सत्पुरुष, त्याच परमात्म्याची ही उपमात्मक नावे आहेत. त्यांचं रियल नाम, नेम जे आहे, वास्तविक नाव कबीर देवजी आहे, कबीर साहेब. वेदात कबीर देव, कुराण शरीफमध्ये कबीर अल्लाह, अल्लाहू अकबर, अल्लाह कबीर. भलेही त्यांनी आपल्या समजुतींनी त्यांच्या अर्थाला त्याच कबीर शब्दाचे अर्थ केलेत, परंतु तो बोध मात्र त्या पूर्ण परमात्म्याचाच आहे, पूर्ण परमात्म्याचा, अमर पुरुषाचा. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी जेव्हा या कलियुगात आले होते, सन 1398 ते सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा इथे राहिले आणि एक जनसाधारण अशी लीला केली, जी की ते प्रत्येक युगात अशी एक लीला करतातच करतात. तर त्या समयी ते एक शिशुरूप धारण करून सतलोकातून आले होते, त्यांच्या निजधामातून, आणि एका कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते नवजात शिशूचे रूप धारण करून. तिथून एक निसंतान दाम्पत्य निरू आणि नीमा, जे विणकर होते, विणकराचं काम करायचे, घेऊन गेले होते. विणकराच्या घरी संगोपन झाल्या कारणाने आणि मोठे झाल्यानंतर विणकराचं कार्य करण्यामुळे परमात्मा विणकर म्हणवले गेले. स्वतः परमेश्वराने आपल्या वाणीत म्हटलंय की अवधू अवगत से चलाए, मेरा किसी ने भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरे ना ही ना मेरे गर्दासी,
और जुल्हे का सुत आन कहा जगत करे मेरी ऐसी। त्या परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी म्हटलं होतं की वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं। ये वेद जानते नहीं। परमात्म्याने म्हटलं होतं आपली प्रिय आत्मा धर्मदासजींना की 4ही वेद माझंच गुणगान करतात, पण ह्याच वेदात वर्णित विधींनी माझी प्राप्ती होऊ शकत नाही, कारण की वेदात केवळ ब्रह्मपर्यंतच्या प्राप्तीचं म्हणजे भक्तीचं विधान वर्णित आहे आणि परमअक्षर ब्रह्म म्हणजे सत्पुरुष याच्या भक्तीच्या मंत्राला त्यात एक पर्याय ठेवलाय की तो तत्वदर्शी संतच सांगतील, त्यांच्याकडून ऐक. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4च्या श्लोक क्रमांक 34 मध्ये आणि 32 मध्ये ह्या दोन्ही मंत्रातून स्पष्ट होतंय की सच्चिदानंद घन ब्रह्मने, त्याच परम अक्षर ब्रह्मने सतलोकातून चालत इथे येऊन, कारण की परमात्मा नर आकार आहेत, मनुष्य सदृश्य आहेत. जसं म्हणतात की नर नारायण देह आहे, तर नर म्हणजे मनुष्याचे त्या परमात्म्यासारखेच शरीर आहे, त्या परमात्म्याचं आपल्यासारखंच शरीर आहे. आणि ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिलं त्यांनी म्हटलंय, हमरे ही हुनियार है हमरा सृजनहार। आमचा जो रचयिता आहे, आमचा भगवान आमच्याच सारखा आहे, आमचे उनिहार आमच्यासारखाच चेहरा आहे, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्या शरीराचं जे तेज आहे ते आम्हाहून कैक पट आहे त्या सतलोकात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्ना दत्तात्रय भागवत. आपण कुठून आलात? पुणे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी होते, आता नोकरी करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी आणि माझा परिवार सर्व देवी देवतांची पूजा भक्ती करत होतो. साईबाबांचे गुरुवार करायचे, सप्तशृंगी देवीच्या नावाने मंगळवार करायचे, गणपतीचे 10 दिवस उत्सव साजरे करायचे, 9 दिवस देवीचे उपवास करायचे आणि सर्व देवी देवतांची पूजा करायचो. एकादशी व्रत करायचो. साई सच्चरित्राचं पारायण श्रावण महिन्यामध्ये 7 दिवस करायचे. सप्तशृंगी देवीचे सप्तशती पाठ असायचा, तोही नवरात्रामध्ये मी करायचे. नाशिकमध्ये देवीच्या गडावर गेल्यावर गड चढून गेल्यानंतर पूर्ण गडाला परिक्रमा करायचे, ते पण अनवाणी चालून. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, जसे की शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाणे, सप्तशृंगीच्या गडावर जाणे, आपण भक्तिविधी करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, जी काही सद्भक्ती आहे, याचा परिचय आपल्याला कधी झाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या सासूबाईंनी संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागर संदेश हे पुस्तक आणले होते. पुस्तक वाचलं मी. सर्व ग्रंथांवर आधारित होतं ते. वाचल्यानंतर मला कळाले का आपण जी भक्ती करतोय ही शास्त्रविरुद्ध आहे. साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक आहे, पण तो कोण आहे याविषयी कधीच म्हणजे मनामध्ये प्रश्न आला नाही. सर्वजण भक्ती करत होते, जे वडिलोपार्जित जी भक्ती चालली त्यानुसारच आम्ही करत होतो. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात आलं की आपण म्हणजे जे सिलेबस आहे त्याप्रमाणे भक्ती करत नाही, त्यामुळे आपल्याला लाभ होणेही शक्य नाही आहे. त्यानंतर मग आम्ही बरवाला आश्रममध्ये जाऊन नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागरात संदेश हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला समजलं आणि त्या अनुषंगाने आपण बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीला लागलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मला आध्यात्मिक लाभ झाला. मानव जन्मामध्ये जो मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी मानव जन्म भेटत असतो तो मला लाभ झाला. त्यानंतर माझ्या नवऱ्याला जीवनदान भेटलं. का ज्यांचा 4 व्हीलर होती, लोणावळा घाट्यामधून जाताना
त्यांची गॅसची गाडी होती आणि फास्ट गाडी चालत असताना 90-95च्या स्पीडमध्ये गाडी होती आणि त्या स्पीडमध्ये गाडी चालू असताना गॅसची टाकी फुटली आणि फुटल्यानंतर त्यांच्यासोबत अजून एक त्यांचा मित्र पण होता. फास्टमध्ये गाडी चालू असताना स्फोट झाला गाडीचा आणि हे गाडीच्या बाहेर जाऊन उडाले. त्यांनी आल्याच्या नंतर सांगितलं असं असं माझ्यासोबत झालं. मला सांगितलं का तुम्ही माझं सर्व अंत्यविधी वगैरे उरकून बसले असते, माझ्यासोबत असं असं घडलं. मी म्हटलं आपण संत रामपालजी महाराजांच्या शरण आहे, असं होणं शक्य नाही. ते म्हणले हो असंच झालं माझ्यासोबत आणि संत रामपालजी महाराजांनी माझा जीव वाचवला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? हो, तिसरा लाभ म्हणजे माझ्या मुलाला जीवनदानच दिलं. कारण माझ्या मुलाला लहानपणापासून हृदयविकाराचा आजार होता. 2013मध्ये आम्ही नामदीक्षा घेतली. त्याच्यानंतर त्याचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला, पण 2018मध्ये त्याचा थोडा त्रास वाढायला लागला. मग आम्ही संत रामपालजी महाराजांना एक प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं का तुम्ही त्याचं डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कबीर साहेब तुमच्यासोबत आहेत, काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मग आम्ही पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला चौकशी करण्यासाठी गेलो. तिथं त्याही डॉक्टरांनी सांगितलं ते आम्ही गॅरंटी देणार नाही आहे. माझा विश्वास होता संत रामपालजी महाराजांवर का ह्या भक्तीमुळे तो व्यवस्थित होईल. मी स्वतःही डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर तुम्ही ऑपरेशन करा, तुम्ही ती बाकीची काही काळजी करू नका. त्यांनी अजून 3-4 हॉस्पिटलची मुंबईतले पण त्यांनी नावं सांगितले. आम्ही तिकडे जाऊन आलो. त्यांनी सांगितले का त्याचं ऑपरेशन सक्सेस होणार नाही आहे, तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही करू शकता. म्हटलं चालेल. मग आम्ही पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि संत रामपालजी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन सक्सेसफुल झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या मुलाचं जे काही ऑपरेशन आहे ते पूर्णपणे सक्सेस झालं आहे. तर मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला आपल्या मुलाचं वय काय आहे आणि जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनाला किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या स्थितीला आपल्या मुलाची तब्येत कशी आहे? मुलाचं ऑपरेशन व्हायला आता जवळपास 1.5 वर्ष होत आले आणि तो अगदी ठणठणीत आहे आणि सर्व व्यवस्थित आहे. त्याला कसल्याही प्रकारचा आता त्रास होत नाही आहे आणि आपले सामान्य जीवन तो जगू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे आता. जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या इतर भगिनी आहेत, त्याचप्रमाणे जो समाज बांधव आहे आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होतात, सर्व काही वाहिन्यांवर चालू होतात. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावर एक फ्लॅश करून नंबर येतात त्या सत्संग चालू असताना, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून जे काही TVच्या स्क्रीनवर काय मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईलवर नंबरवर संपर्क साधून आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून साधक तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी कुठलेही पैसे वगैरे द्यावे लागत नाही आहे. सर्व काही फ्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950